यानंतर पुण्यातला पावसाचा अपडेट आहे। पुण्यातही हिंगणे साईनगरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पाऊस आज पुण्यामध्ये जोरदार पडतोय। घरांमध्ये पाणी शिरलंय आणि पायऱ्यांवरनं पाणी वाहतंय। एखाद्या जलप्रवाहासारखं एकंदरीतच पावसाची परिस्थिती आणि त्याचबरोबर पाणी साचण्याची परिस्थिती पुण्यामध्ये कशी आहे आपल्याला दृश्यांमधून स्पष्ट कळू शकते। आणि पुण्यात पालखी मार्गावरही पाणी साचलंय। याचाच आढावा मिकी घई आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। जगद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज होणार आहे आणि आज सकाळपासून वरुण राजाची कृपा बरसतीये। मुसळधार पाऊस पुणे आजूबाजूच्या परिसरात आळंदी भागात सुरू आहे आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे। आता आपण आळंदीच्या जवळ आहोत। अनेक वारकरी आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत। आपण बघतोय याच पाण्यातून त्यांना वाट काढत आळंदीच्या दिशेने जावं लागतंय। आपण काही वारकऱ्यांशी बोलूयात। जय हरी माऊली, कुठं चालला तुम्ही? नमस्कार, आम्ही आळंदीला चाललेलो आहोत आणि आज प्रचंड पाऊस आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा अतिशय भयानक पाणी साठलेलं आहे आणि जागोजागी चेंबर्स वगैरे उघडून ठेवलेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना येण्या जाण्यास फारच अडचण होत आहे। त्यातच गाड्या आमच्या अंगावर पाणी उडतात आहे, त्याच्यामुळे आमची खूप अडचण होत आहे। पुणे शहरातले हे रस्त्याचे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। या परिसरात किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि अजून सुद्धा मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। आपण पुणे शहराला स्मार्ट सिटी म्हणतो, मात्र अशा पद्धतीने सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि या मुख्य रस्त्यावर गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे। याच रस्त्यावरून खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याकडे प्रस्थान करत असते, पुण्याकडे पुढे जात असते। मात्र या रस्त्यावर जर अशी परिस्थिती असेल तर पुणे शहरात काय परिस्थिती असेल आपल्याला याच्यावरून अंदाज लावू शकतो। मात्र अनेक ठिकाणी सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते। अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि मुसळधार पाऊस पुण्यामध्ये अजून सुद्धा बरसतोय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।